फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज. कथा ही स्वामी करुणेची, लीला अगाध मायेची, आहे सदैव पाठीशी, साधही येते स्वामींची. नाम स्मरूया चला, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज. कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 आपली व्यथा वेदना गुरुला सांगावी लागत नाही, ती तो जाणून असतो. त्याचप्रमाणे आपले भोग भोगूनच संपवावे लागतात. हेही प्रसंगी भक्ताचे भोग स्वतःवर घेण्यासाठीही गुरुमाऊली तत्पर असते. म्हणूनच सगळी जबाबदारी निशंक मनाने त्याच्यावर सोपवावी. आपल्यासाठी योग्य काय हे त्यानेच ठरवणं इष्ट. अजून कसे आले नाही? नाही, येतो म्हणाले म्हणजे येतीलच. अहो, शिरप्या, हे शिरप्या, मला अरे झाली की नाही जेवणाची सगळी जय्यत तयारी? सगळी हा, अरे कुठल्याही क्षणी स्वामी येऊन दाखल होतील. तार स्वरात त्यांचे हाक ऐकू येईल बघ. अरे पण तुझी मालकी बाई कुठे आहे? ते त्यांच्या खोलीत आहे सा. आता या वेळेला ती खोलीत काय करते? अहो मालक, त्याची तब्येत नादुरुस्त झाली या. त्या तोंडानं काय बी बोलल्या नाहीत, पण मी ओळखलं ना. अहो काम अर्ध सोडून जातील का ते? नाही तर चुलीवर भाजी शिजत ठेवली होती, त्या म्हणल्या ध्यान ठेव, तेव्हाच समजून गेलो म्या. म्हणजे तिचं आरोग्य पुन्हा बिघडलं वाटतं. एक काम कर, तू जरा इथे नीट लक्ष दे, मी तिला बघून येतो. हा सावित्री, अगं हे सावित्री, 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 हळू हळू हळू, सावकाश सावकाश. सावित्री, काय झालं? पुन्हा पोट दुखायला लागलं का? होय हो, पोटदुखी तर माझ्या राशीलाच लागली आहे. असं वाटतं त्या बाळंकाळा परवडल्या, भीड वाटल्यागत पोट दुखतंय की. आई ग, खरंच सावित्री, फार फार सहन केलंस तू. अगं पण आपण सुद्धा आपल्यातर्फे कुठला उपाय करण्याचा बाकी ठेवलाय का आजपर्यंत? बरं, स्वामींना सांगायचं म्हटलं तर त्यालाही तुझा नकार आहे. सकाळ संध्याकाळ मी त्यांच्या दर्शनाला जात असतो, कधीही त्यांच्या कानावर सहज घालू शकतो, पण त्यालाही तुझा नकार. काय म्हणा. ते काय नाही. अगं आज अनायासे स्वामी आपल्याकडे भोजनासाठी येणार आहेत, तेव्हा नाही नाही, तुम्ही स्वामींना काही सांगणार नाही आहात. अगं पण स्वामी आपले देव आहेत, त्यांच्यापासून कशाला लपवायचं? लाजायचं का त्यांना? हे बघ, आपण त्यांना सांगू, ते निश्चित काही ना काहीतरी उपाय सुचवतील, तुझी पीडा दूर करतील. ते काही नाही. हे बघ, आज मला तू अडवू नकोस. नाही,
तुम्ही तसं काही करणार नाही. अगं पण तुम्ही माझ्या आजारपणाबद्दल स्वामींजवळ काही बोलणार नाही. ए बघ सावित्री, तुम्हाला तुम्हाला शपथ आहे माझी. अगं त्यांचं भोजन निर्विघ्नपणे पार पाडायला हवं. सावित्री त्यांच्या भोजनात अडथळा नाही येऊ द्यायची मी. स्वामी, हे काय करताय स्वामी? दिसत नाही, जे दिसतंय तेच करतोय आणि जे दिसत नाही तेही करतोय. जे दिसत नाही तेही करतोय? का स्वामी हसलात का? अरे आपण मूढपणा केला त्यावरून एक गोष्ट आठवली. कोणती? आपण झाड लावतो त्याच निरपेक्षपणे गुरुसेवाही करायची. कोणत्याही अपेक्षेचा डाग न लागू देता. पण इथेच सगळ्यांचं घोडं पेंड खातं. अरे क्रिया केली की प्रतिक्रियाही आलीच. एक ना एक दिवस गुरुसेवेची फळंही मिळणारच असतात. पण एक डोळा स्वार्थावर ठेवून कशाला? गुरुभक्तीत द्यावा की स्वतःला झोकून? पुढेन की तरेन असले किंतु परंतु कशाला मनात येऊ द्यावेत? गुरु केवळ गुरु नसतो, तो सखा, सोबती, मित्र, मार्गदर्शक सर्व काही असतो. आपलं दुःख, आपल्या व्यथा या त्याच्याच असतात. ते तो जाणत असतोच आणि वेळ येताच तोच त्या दूर करणार असतो. पण तोवर विश्वास डगमगू न देणं आपल्याला जमतच असं नाही. बघू कसं काय साधणार आहे ते. अगं अगं बाहेर आहे शिरपा. अरे मोरोबाव, बघत काय उभा राहिलास? आम्ही तुझ्या दारी आलोत. हो हो सावित्री, कशी आहेस? बरी आहे. बरी आहेस ना? हो हो, तुमच्या कृपेने अगदी चांगली आहे. नक्की? हो, अगदी बरी आहे मी. चल तर मग हो 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 जेवायला वाढ मला. भूक कधीची लागून राहिलीये. हो हो स्वामी. चल. चला चला या. या स्वामी या.
स्वामी भोजन आवडलं ना आपल्याला? कुठे कुठला पदार्थ काही मोरोबा, तुझ्या पत्नीच्या हातात साक्षात अन्नपूर्णा आहे. एकापेक्षा एक सरस झालेत पदार्थ. खोड काढायला जागाच नाही. भाग्यवान आहेस तू. अशी पत्नी मिळाली आहे तुला. जप हिला. कधीपासून आपण माझ्याकडे भोजनास यावं अशी माझी इच्छा होती. आज तो योग जुळून आला. मी धन्य झालो स्वामी, मी धन्य झालो. सावित्री, अगं ऐक माझं. स्वामी आले. सावित्री, आणखी काही हवंय का तुला? नंतर म्हणशील स्वामींनी मला काहीच दिलं नाही. नाही स्वामी, काही नकोय. चला. सावित्री, 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 अगं किती हट्टी आहेस तू. शेवटपर्यंत स्वामींना सांगितलं नाही ते नाहीच. स्वामींना सांगितलं नाही म्हणून ती गोष्ट लपून राहिली असं नाहीये हो. माझी श्रद्धा आहे त्यांच्यावर. त्यांना सगळं माहिती आहे. स्वामी, काय झालं स्वामी? ही वेदना सहन करणं आता अशक्य आहे स्वामी. चरखातून पिळून काढावं तसं वाटतंय स्वामी. स्वामी, तुम्ही माझी व्यथा ओळखलीच नाहीत का हो? ते सर्व जाणून तुम्ही नजरेआड केलीत. असं का स्वामी? मला औषध द्यावं, मला मदतीचा हात द्यावा असं तुम्हालाही नाही वाटलं स्वामी? माझा अंत का पाहताय स्वामी? तुम्ही जशी पाठ फिरवलीत तर मी कुणाकडे पाहायचं? कशासाठी जगायचं? नाही नाही, आता मी हे वेदना सोबत घेऊन आयुष्य नाही काढू शकत, नाही काढू शकत.
सावित्री, अरे लवकर जा. विहिरीकडे कोणीतरी आलंय. त्याचा विचार काही ठीक दिसत नाहीये. अरे शुंभासारखे काय बघत राहिलाय? जा म्हणतोय ना, विहिरीकडे जाऊन बघा. स्वामी, पण आता इतक्या रात्री विहिरीवर कोण आला असेल? अरे जाऊन बघा, जीव वाचवा तिचा. जा. स्वामी, आपले अनंत उपकार झालेत आमच्यावर. आपण सावित्रीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं स्वामी. स्वामी, हे पोटदुखी हात टेकले मी तिच्या पुढे. आता नाही सहन होत. आपल्या वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी आत्महत्या हा मार्ग निवडलास? अगं, आपलं दुःख, आपले भोग असे आत्महत्या करून सुटत नसतात. तसं नसतं पोरी. आपल्या प्रारब्धाचा भार आपल्याला वहावाच लागतो. या जन्मात चुकवू म्हणशील तर तो पुढच्या जन्मात चुकवावा लागेल. आणि मला एक सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझी भक्ती करतेस ना तू? स्वामीच आपलं दुःख जाणतील असं सारखं घोळत होतीस ना? मग तरी हे टोकाचं पाऊल उचलायला निघालीस? तोच विश्वास अबाध्य का नाही ठेवलास? पोरी, तू जरी अविवेकाने वागलीस, माझ्यावर अविश्वास दाखवलास, तरी मी तुला आत्महत्या कसा काय करू देईन? पुजारी बुवा, मगाशी येताना तुम्हाला सुंठेची पूड करायला सांगितली होती. केली? केले. द्या ती हिला. स्वामी, घे ती बोरी. स्वामी, माझी पोटदुखी थांबली. स्वामी, स्वामी, राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवास येऊ नकोस. सद्गुरु श्री स्वामी मी तुझ्या पाठीशी आहे. गुरु शिष्याच्या तनमनाशी एकरूप असतो. तो न सांगता आजार ओळखतो आणि न सांगता उपचारही करतो.